नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्सचं 12वं प्रकरण बघतोय, ज्याच्यामध्ये भागाकारावर आधारित शाब्दिक उदाहरणे आपल्याला दिलेली आहे. त्यातल्या स्वाध्याय 12.2 ला आपण सुरुवात करतोय. बघा, पहिला प्रश्न आहे, स्वातंत्र्य दिनी वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 8 रुपये वर्गणी दिली, तर जमा झालेली रक्कम 416 रुपये असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी होते? मग काय झालं बघा, स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टच्या वर्ग सजावटीला प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये दिलेले आहे? 8 रुपये दिलेले आहे. पूर्ण रुपये किती जमा झाले? पूर्ण रक्कम किती जमा झाली? 416. तर विद्यार्थी किती हे काढायचे असेल तर ह्या 416 ला आपल्याला काय करायला लागेल? ह्या 8ने भाग द्यायला लागेल. मग पहा बरं, 8 पंचे 40, एकातनं 0 गेला 1, 4तनं 4 गेले 0, त्यावरती उतरवला 6, 8 दुने 16 आणि 16तनं 16 गेले तर 0. म्हणजे वर्गामध्ये किती विद्यार्थी असले पाहिजे? काय उत्तर आलंय आपलं? 52 विद्यार्थी असले पाहिजे. चौथा पर्याय अचूक आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 960 रुपये मिळवण्यासाठी 5 ची किती नाणी द्यावी लागतील? मग किती रुपये जमा करायचे आपल्याला? 960. कितीची नाणी पाहिजे आहे? 5 रुपयाची पाहिजे. म्हणजे याला काय करायचं आहे? 5 ने भागायचं आहे. मग 5 एके 5, 9तनं 5 गेले तर 4, त्यावरती उतरवला खाली 6, 5 9 45, 7तनं 5 गेला 1, 4तनं 4 गेले 0, त्यावरती आता वरती उतरवतोय आपण 0, 5 दुने किती होतात? 10, 10तनं 10 गेले तर 0. किती नाणी असली पाहिजे मग 5 रुपयांची? 192. कितवा पर्याय आपला? पहिला पर्याय योग्य आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या, याप्रमाणे 375 बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील? बाटल्या किती भरायची आपल्याला? 375. एका खोक्यामध्ये किती बॉटल बसताय? 15. मग 375 ला या 15 ने भाग द्या. 15 दुनी 30, 7तनं 0 गेले 7, 3तनं 3 गेले 0, त्यावरती उतरवले आपण 5. मग 15 5 किती झाले? 75. 75 मधनं 75 गेले 0. किती खोके लागतील आपल्याला? असे 25 खोके लागतील. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय योग्य आहे. चौथा प्रश्न आहे बघा, सुमेधाकडे 975 फुले आहेत. किती फुले आहेत? 975. त्यापासून तिला हार बनवायचे आहे आणि प्रत्येक हारात किती फुले आले पाहिजे? 15 फुलं आली पाहिजे. मग 15 फुले 15 ने काय करायचं? भाग द्यायचा. त्यावरून आपलं उत्तर निघेल किती हार तयार करता येतील. मग 15 सख 90, 7तनं 0 गेले 7, 9तनं 9 गेला 0, त्यावरती उतरवले आपण 5. 15 5 किती झाले? 75. 5तनं 5 गेले 0, 7तनं 7 गेले 0. किती हार तयार करता येतील मग तिला? 65 हार तयार करता येतील. कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय अचूक आहे. पाचवा प्रश्न बघा, एका मळ्यात 7 रांगात 973 रोपे लावली. किती रोपे लावलेली आहे? 973. किती रांगा आहेत? 7 रांगा आहेत. तर प्रत्येक रांगेत किती रोपं लावली? कसं निघेल? भाग द्यायला लागेल. मग 7 एके 7, 9तनं 7 गेले तर 2, त्याच्यावरती 7 उतरवले आपण, झाले 27. 7 त्रिक 21, 7तनं 1 गेला तर 6, 2तनं 2 गेले तर 0, त्याच्यावरती खालती उतरवला आपण 3. 7 नमे किती झाले? 63. 63 मधनं 63 गेले, बाकी उरली 0. म्हणजे किती रोपं लावलेली आहेत प्रत्येक रांगेमध्ये? 139. कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय योग्य आहे. सहावा प्रश्न बघा, एका तासात 30 किलोमीटर, याप्रमाणे 120 किलोमीटर अंतर कापण्यास किती तास लागतील?
किती अंतर जायचं आपल्याला 120 किलोमीटर. एका तासात किती जातोय आपण 30 किलोमीटर. मग 30 ने ह्या 120 ला काय करा भागा. मग 30 चोक किती झाले 120. बाकी काय आली आपली 0. मग किती तास लागतील आपल्याला 120 किलोमीटर जायला 4 तास लागतील. कितवा पर्याय आपला चौथा पर्याय योग्य आहे. 7वा प्रश्न आहे बघा. एका संख्येला 15 ने भागले असता भागाकार 12 येतो व बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती. मग काय सांगितलं बघा. एक संख्या आहे तिला 15 ने भागले तर भागाकार 12 येतो बाकी 4 उरते. मग आपलं एक सूत्र असते बघा भाज्य. म्हणजे संख्या काढायची असेल तर काय फॉर्म्युला आहे त्याचा काय सूत्र आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. मग भाजक म्हणजे कशाने भाग देतोय आपण 15 ने. भागाकार किती येतोय 12. बाकी किती उरते आहे 4. करा बरं. मग ह्या दोघांना सोडवा बरं. कंसातल्या 15 आणि 12ला 15 गुणिले 12 इकडे करून पाहू आपण. 15 गुणिले 12 12 पंचे 60 हातच्या आले 6 12 1 12 12 आणि 6 18 किती झाले 180 अधिक 4 म्हणजे ती संख्या कोणती असली पाहिजे 184 ती संख्या असली पाहिजे. जिला जेव्हा आपण 15 ने भाग देऊ तेव्हा भागाकार काय येईल आपला 12 येईल आणि बाकी किती उरेल 4 उरेल. मग दुसरा पर्याय योग्य आहे. 8वा प्रश्न आहे बघा. 216 ही संख्या दिली. या संख्येला 3 ने भागायच्या ऐवजी चुकून 8 ने भागले. मग भागायचं कितीने होतं आपल्याला 3 ने. ऍक्च्युली भागलं आपण कितीने त्याला 8 ने. मग करून पहा बरं भागाकार. 3 7 21 उरले 0 त्यावरती घेतला 6 3 दुनी 6 7 ने 6 गेले 0 72 उत्तर येते. 3 ने भागायचं होतं पण भागलं कितीने 8 ने म्हणजे 8 दुनी 16 21 मधनं 16 गेले तर 5 त्यावरती उतरवला खाली 6 8 7 56 उरले किती 0 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 27. काय सांगितले जे दोन भागाकार आले यांच्यातला काय काढायचा आहे फरक काढायचा आहे. मग पहा बरं 72 मधनं 27 वजा करा. 2तनं 7 जात नाही किती करायला लागतील 12. इथे किती होऊन जातील 6. 12तनं 7 गेले तर 5 7तनं 2 गेले तर 4 म्हणजे फरक कितीचा असेल दोघी भागाकारांमध्ये 45चा फरक असेल. कितवा पर्याय आहे पहिला पर्याय योग्य आहे. 9वा प्रश्न आहे बघा. एका सभागृहाची आसन क्षमता 925 आहे. मग एक हॉल आहे बघा सभागृह आहे त्याच्यामध्ये 925 जण बसू शकतात. एका रांगेत 25 आसने असल्यास एका रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत किंवा किती आसनं आहे 25 आहे. तर किती रांगा बनतील भाग द्या. 25 त्रिक किती झाले 75. इथं किती होऊन जातील 12. इथं किती होतील 8. 12तनं 5 गेले तर 7. 8तनं 7 गेला तर 1 त्याच्यावरती उतरवले आपण 5. परत 25 7 किती होतात 175. 5तनं 5 गेले 0. 7तनं 7 गेलं 0. 1तनं 1 गेला 0. काय उत्तर आलं आपलं 37. म्हणजे त्या सभागृहामध्ये एका रांगेत जर का आपण 25 आसनं जर का ठेवली तर किती रांगा तयार होतील अशा 37 रांगा तयार होतील. कितवा पर्याय अचूक आहे तिसरा पर्याय अचूक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला हा स्वाध्याय 12.2 जो आहे तो संपलेला आहे. धन्यवाद.